धनंजय मुंडे यांना काही फार राजकीय इतिहास माहीत आहे असं मला वाटत नाही. ज्या वेळेस जिल्हा परिषदेमध्ये पंडित अण्णांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवडायचं होतं, त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडेने काय गोंधळ घातला होता त्या ठिकाणी ते मला माहीत आहे. मी त्याच्याबद्दल आजपर्यंत भाष्य केलेलं नाही. परंतु शेवटी पंडित अण्णा सुद्धा मुलाच्या हट्टापुढं हतबल झाले होते आणि ते निघून गेले होते त्या आमच्या बैठकीतून. त्यांना परत आणण्यासाठी काय कष्ट करावे लागले, कोणाकोणाला काय करावं लागलं हा इतिहास मी सांगत नाही. परंतु त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडेने अतिशय आत्ताईपणा केला होता. ती गोष्ट ना मुंडे साहेबांना मान्य होती ना मला मान्य होती. त्यामुळं आम्ही पंडित अण्णांचंच नाव त्या ठिकाणी जाहीर केलं आणि पंडित अण्णांना त्या ठिकाणी एक नवीन चमत्कार करून निवडून आलं.